अहो घाबरून जाऊ नका। हा कोणताही मोर्चा किंवा कोणतीही दंगल नाही, तर हा आहे रत्नागिरी जिल्ह्यातील आणि चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावात खेळला जाणारा आगळा वेगळा शिमगोत्सव। या ठिकाणी ही अनोखी आणि थरारक परंपरा आजही जपली जाते। या गावातील होल्टा शिमगा ही प्रथा अंगावर शहारे आणणारी असून कोकणातील लोकसंस्कृतीचं वैशिष्ट्यपूर्ण दर्शन घडवते। या प्रथेनुसार गावातील मानाच्या होळीवरून प्रमुख गावकरी पेटते निखारे आणि जळती लाकडे आणून होल्टा खेळण्यासाठी निश्चित केलेल्या मैदानात एकत्र येतात। त्यानंतर गावातील 2 गट परस्परांसमोर उभे राहतात। ढोल ताशांच्या गजरात, जल्लोषपूर्ण आरोळ्यांच्या निनादात सुमारे 3 फुटांच्या अंतरावरून ही पेटती लाकडे 3 फेऱ्यांमध्ये एकमेकांच्या दिशेने फेकली जातात। या थरारक खेळालाच होल्टा शिमगा असं संबोधले जाते। विशेष म्हणजे इतक्या जवळून जळती लाकडे अंगावर पडूनही कुणीही जखमी होत नाही किंवा भाजत नाही। ही बाब आश्चर्यचकित करणारी आहे। शेवटी ही सर्व जळकी लाकडे एकत्र करून सामूहिक होळी प्रज्वलित केली जाते आणि उत्सवाची सांगता होते। आगीशी खेळणं काय असतं याचा अनुभवच या परंपरेत गावकरी घेतात आणि देतातही। या अनोख्या परंपरेचा अनुभव घेण्यासाठी चाकरमानी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। सावर्डे गावातील हा होल्टा शिमगा केवळ एक खेळ नसून गावाच्या परंपरेचा, श्रद्धेचा आणि एकोप्याचं प्रतीक मानला जातो।